सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणार या आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये रत्नाताई महेंद्र मोरे परिवारांकडे एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। निमित्त आहे बुद्धांचं रूप आणि बाबासाहेबांचं रूप आपल्या घरामध्ये प्रतिष्ठापित करावं आणि महान आणि असीम असं पुण्य संपादन करावे। या निमित्ताने श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या परिवारामध्ये आज अत्यंत स्वादिष्ट अत्यंत रुचकर अशा प्रकारचं भोजनदान देऊन एक महान आणि असीम असं पुण्य आपण संपादन केलं आहे। निमित्त आहे की भगवंताचं सुंदर स्वरूप आणि बाबासाहेबांचं सुंदर स्वरूप आपण आपल्या घरामध्ये प्रतिष्ठापित करत आहात। सुंदर असं बुद्धरूप आपल्या घरामध्ये प्रतिष्ठापित केलेलं आहे। भगवंताचं रूप बाबासाहेबांचं रूप आपल्या घरामध्ये प्रतिष्ठापित करणे हे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं कुशल कर्म पुण्यकर्म आहे। कारण ज्या महापुरुषांमुळे आपल्याला हा जीवन जगण्याचा सन्मान प्राप्त झाला, ज्या महापुरुषामुळे हे सर्व काही वैभव आपल्याला प्राप्त झालेला आहे, तर त्या महापुरुषांची प्रतिमा आपल्या घरामध्ये असणं आपलं एक नैतिक असं कर्तव्य आहे। आणि त्यामुळे प्रत्येक बौद्ध बांधवांनी आपल्या घरामध्ये बाबासाहेबांच्या रूपाची आणि भगवंताच्या रूपाची प्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये करायला पाहिजे। कारण ते आपलं नैतिक असं कर्तव्य आहे। कारण आपल्याला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी एक आदर्श आपल्या समोर असला पाहिजे आणि तो सर्वश्रेष्ठ आदर्श म्हणजे बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि बाबासाहेबांनी आपल्याला जो बुद्ध दिला आहे की जो जीवन जगण्याचा एक सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा मार्ग आहे आणि या सर्वश्रेष्ठ मार्गाचं जर आपल्याला अनुसरण करायचं असेल आचरण करायचं असेल तर तथागतांचं बुद्धरूप सुद्धा आपल्या घरामध्ये प्रतिष्ठापित करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आणि त्यामुळे या श्रेष्ठ अशा उद्देशाला अनुसरून आज मोरी परिवाराने आपल्या या वर्षावासाच्या बघा पवित्र अशा कालखंडामध्ये बुद्धांचं रूप आणि बाबासाहेबांचं रूप प्रतिष्ठापित करण्याचा जो संकल्प केला नक्कीच अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा संकल्प आहे। या पुण्य बलाने त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं सुख त्यांना प्राप्त हो अशा प्रकारची मंगल भावना आपण या ठिकाणी परित देशनेच्या द्वारा व्यक्त केलेली आहे। आणि त्यामुळे बघा तथागतांनी सांगितलेला जो मानव दुःखमुक्तीचा मार्ग आहे, या मानव दुःखमुक्तीच्या मार्गाला आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये धारण केलं पाहिजे। भगवंताने जो सांगितलेला शील मार्ग आहे त्या शील मार्गाचं आपण अनुसरण केलं पाहिजे आचरण केलं पाहिजे। म्हणजे नैतिक जीवन जर तुम्हाला जगायचं असेल, एक आदर्शपूर्ण जर जीवन तुम्हाला जगायचं असेल तर तुमच्यामध्ये सदाचार नीतिमत्ता असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि सदाचार नीतिमत्ता जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर बघा कोणत्याही प्रकारचं सुखपूर्वक जीवन आपण जगू शकत नाही। आणि त्यामुळे सातत्याने जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर नैतिकतायुक्त जीवन
जगण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे। या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने आपण बुद्धवंदना ग्रहण केली पाहिजे, सील ग्रहण केलं पाहिजे, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाचं आपण सातत्याने अनुसरण केलं पाहिजे। आणि आपल्या घरातील आपल्या परिवारातील वातावरण जर आपल्याला परिशुद्ध करायचं असेल, चांगल्या प्रकारचं करायचं असेल, तर आपल्या घरातील वातावरण सुद्धा परिशुद्ध करण्यासाठी बुद्ध वचनांचा पाठ रोज आणि रोज आपण आपल्या घरामध्ये केला पाहिजे। बघा आपण आजूबाजूला जर बघत असेल तर अत्यंत धर्माचा उन्माद असा माजलेला आपल्याला दिसत आहे। आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या धर्माला अनुसरून, आपल्या संस्कृतीला अनुसरून, संविधानाला अनुसरून प्रत्येकाला आपली धार्मिक श्रद्धा जोपासायचा अधिकार आहे। आणि त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात। आपण सुद्धा बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण सुद्धा तथागतांच्या श्रेष्ठ सद्धर्माचं अनुसरण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे। आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये जेवढे जेवढे तुम्ही कुशल कर्म करसाल, पुण्यकर्म करसाल, चांगल्या प्रकारचे कर्म करसाल, तर ती सर्व प्रकारचे कुशल कर्म, चांगल्या प्रकारचे कर्म तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त करून देण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरणारे असतात। आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनाची मूल्य जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जर जीवनाची काही मूल्य, काही तत्व जर आपण अंगीकारले, तर भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होऊ शकतो। कारण या सर्व प्रकारच्या भौतिक आणि आध्यात्मिक दुःखाला जर आपल्याला पूर्णपणे नष्ट करायचं असेल, तर आपल्या जीवनामध्ये एक अत्यंत चांगल्या प्रकारच्या सुमार्गाचं आपण अनुसरण केलं पाहिजे, चांगल्या प्रकारच्या मार्गाचं आपण अनुसरण केलं पाहिजे। जर सुमार्गाचं अनुसरण तुम्ही करत असाल, चांगल्या मार्गाचं अनुसरण करत असाल, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त होईल। आणि त्यामुळे मग सुमार्ग कोणता आहे, तर जसं तुम्ही पंचशील ग्रहण केलं बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये 5 शिलाचं अनुसरण आपण सातत्याने केलं पाहिजे। कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा माझ्या कायद्वारा, वाचेद्वारा आणि मनाद्वारा होणार नाही, अशा प्रकारची भावना आपण केली पाहिजे। कुठल्याही प्रकारे प्राण्यांची हिंसा माझ्याकडून तर होणारच नाही आणि मी इतरांना तशा प्रकारची हिंसा करण्यासाठी प्रवृत्त सुद्धा करणार नाही। मी कुणाला आदेश सुद्धा देणार नाही, कुणाला सहमती सुद्धा देणार नाही, अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे। चोरीचं कर्म सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये कधीही करू नये। चोरीचं कर्म करण्यासाठी सुद्धा आपण कधी सहाय्य करू नये, मदत करू नये, आपण इनडायरेक्टली त्याच्यामध्ये सहभागी सुद्धा असू नये। त्यानंतर अकुशल कर्म, व्यभिचाराची भावना, परस्त्री गमन अथवा परपुरुष गमन सुद्धा या संसारामध्ये जीवन जगत असताना आपण कधीही करू नये। आपण खोटं बोलू नये, निंदानलस्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये आणि कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन आपण आपल्या जीवनामध्ये करू नये। वेगवेगळ्या प्रकारच्या नशिली पदार्थाला अनुसरून बघा, या संसारामध्ये असंख्य लोक जीवन जगत असतात आणि असंख्य लोक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनधीनतेला अनुसरून जीवन जगत असल्यामुळे आपली आर्थिक हानी होत असते, आपली मानसिक हानी होत असते, आपली पारिवारिक हानी होत असते। आणि त्यामुळे जेवढं चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा आपण संकल्प केला, जेवढं जीवन चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा आपण उद्देश आपल्या मनामध्ये धारण केला, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो। आणि त्यामुळे सातत्याने आपण बुद्ध धम्म संघाला अनुसरलं पाहिजे। 3 रत्नांच्या व्यतिरिक्त कुठेही कुठल्याही प्रकारे आपण आपल्या मनामध्ये श्रद्धाभाव नाही ठेवला पाहिजे। कारण बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न जगामध्ये सर्वश्रेष्ठ हे 3 रत्न आहे। संपूर्ण विश्वातील लोक 3 रत्नाला मानत असतात आणि त्यामुळे आपण सुद्धा बुद्धरत्नाशिवाय, धम्मरत्नाशिवाय आणि संघरत्नाशिवाय आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान आपण ठेवू नये। कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, बुवाबाजी असेल, अंधश्रद्धा असेल, आत्मा परमात्मा या सर्व प्रकारच्या खुळ्या रूढी आणि परंपरा आणि संकल्पना आहेत, या सर्व प्रकारच्या संकल्पनेला आपण त्यागलं पाहिजे। या सर्व प्रकारच्या संकल्पनेला आपण सोडून दिलं पाहिजे। कारण हजारो वर्षापासून गुलाम बनवण्याचा या रूढी आणि परंपरेने प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेला, ईश्वरवादाला, आत्मा परमात्म्याला आपण पूर्णपणे नष्ट करून आपल्या मनाच्या मानसिकतेच्या द्वारा उत्पन्न होणाऱ्या कर्माला आपण सातत्याने जाणलं पाहिजे। कारण मनुष्याचं मन मुख्य आहे, सर्व काही मनोमय आहे आणि मनुष्याचं मन मुख्य असल्या कारणाने, सर्व काही मनोमय असल्या कारणाने मनुष्याच्या मनामध्ये चांगल्याही प्रकारचे विचार उत्पन्न होतात आणि वाईट विचार सुद्धा मनामध्ये उत्पन्न होत असतात। आणि त्यामुळे ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन अत्यंत सुखपूर्वक मी जगलं पाहिजे,
तर त्या मनुष्याने काया वाचा मनाने सातत्याने कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे. बघा आजचा दिवस म्हणजे पौर्णिमेचा दिवस आहे, भाद्रपद ही पौर्णिमा आहे. आज आणि उद्या अशा प्रकारे 2 दिवसाची ही पौर्णिमा आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये हे महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे. आज मोरे परिवार आपल्या या पौर्णिमेच्या म्हणजे शुभ दिनी चांगल्या प्रकारच्या दिवशी आपल्या घरामध्ये बुद्ध रूपाची, बाबासाहेबांच्या रूपाची प्रतिस्थापना करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं हे पुण्य संपादन करत आहे. आजची विशेष पौर्णिमा आहे. बघा आजच्या या विशेष पौर्णिमेला भगवंताच्या काळामध्ये ज्या ज्या श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनी आपलं संपूर्ण जीवन बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नासाठी समर्पित केलं, 3 रत्नाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी असंख्य उपासक उपासिकांनी आपल्या संपूर्ण जीवनाची बघा बाजी लावली आणि संपूर्ण आपलं त्यांनी धन खर्च केलं, आपली स्वतःची एनर्जी खर्च केली, आपलं स्वतःचं शरीर सर्व काही सर्व प्रकारे म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये काया वाचा मनाने कुशल कर्म करून इतरांना सुद्धा तशा प्रकारची प्रेरणा देत असतो. तर तशा प्रकारची प्रेरणा सुद्धा म्हणजे स्वतः तर त्यांनी कुशल कर्म केलेच केले, परंतु इतरांना सुद्धा तशा प्रकारची प्रेरणा देण्यासाठी त्यांनी कर्म केले आहे. आणि त्यामुळे राजा प्रसेंत असेल, राजा बिंबिसार असेल, अनाथ पिंडक असेल, माता विशाखा असेल, म्हणजे असंख्य उपासक उपासिका बघा भगवंताच्या काळामध्ये भगवंताला शरण गेले, बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाचं त्यांनी अनुसरण केलं आणि आपल्या स्वतःच्या सुखाला स्वतःच्या दुःखाला पूर्णपणे नष्ट करून सुखाच्या अवस्थेला त्यांनी प्राप्त केलं. आज या भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने बघा भगवंताने राजा बिंबिसाराला सुद्धा उपदेश दिला होता. दुसरी भेट आज या पौर्णिमेच्या दिनी त्यांची झाली होती. राजा प्रसेनजिताला सुद्धा भगवंताने आजच्या दिनी राज्य कशा प्रकारे चालावं म्हणजे या संसारामध्ये राजा भवतु धम्मिको अशा प्रकारे म्हटलं आहे. म्हणजे राजा जर धार्मिक असेल तर सर्व काही व्यवस्थितपणे सर्व गोष्टी घडू शकतात आणि त्यामुळे राजा हा धार्मिक असला पाहिजे अशा प्रकारे भगवंताने बघा 2600 वर्षापूर्वी राजा प्रसेनजिताला उपदेश सुद्धा दिलेला आहे. आणि त्यामुळे आपण न्यायाने राज्य करावं, आपण योग्य प्रकारचं राज्य करावं, आपण राज्यकारभार करत असताना कोणावरही बळजबरी करू नये, कोणावर अत्याचार करू नये. अशा प्रकारे आपलं सर्व काही मन मुख्य आहे, सर्व काही मनोमय आहे. मनामध्ये सर्व प्रकारचे कर्म चांगल्याही गोष्टी आणि वाईटही गोष्टी मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. म्हणजे अशा प्रकारे सारांश रूपाने आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःला तर आपण शुद्ध केलंच पाहिजे, परंतु आपल्यामुळे इतर कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे अशा प्रकारचा उपदेश भगवंत राजा प्रसेनजिताला सुद्धा देत असं. कारण तो राजा असतो, राजा जर धार्मिक असेल तर प्रजा सुद्धा धार्मिक होऊ शकते असं म्हटलं आहे बघा. आणि त्यामुळे भगवंताच्या काळामध्ये राजा बिंबिसार धार्मिक असल्यामुळे संपूर्ण मगध देशातील जी जनता होते ती भगवंताला मानत होती. कौशल देशामध्ये राजा धार्मिक प्रसेनजित असल्यामुळे संपूर्ण लोक भगवंताला मानत होते. म्हणजे अशा पद्धतीने जर राजा धम्माचं अनुसरण करत असेल, धर्माचं आचरण करत असेल तर त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये एक विशेष प्रकारचा प्रभाव निर्माण होत असतो आणि त्यामुळे राजा भवतु धम्मिको अशा प्रकारे भगवंताने म्हटलं आहे. आणि त्यामुळे बघा बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे हा एवढा मोठा पवित्र, एवढा मोठा अनमोल अशा प्रकारचा सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर या सद्धमाचं अनुसरण करणे, या सद्धमाचं आचरण करणे आपलं हे नैतिक असं कर्तव्य आहे. कारण बाबासाहेबांच्या पुण्यामुळे बघा कधी काळी आपल्याला खाण्यासाठी अन्न नव्हतं, कधी काळी आपल्याला राहण्यासाठी घर नव्हतं, कधी काळी कुठल्याही प्रकारे पूजा अर्चा करण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार नव्हता. चांगल्या प्रकारे एखादा धर्माचा शब्द जर आपल्या कानावरती जर पडला असेल तर कानामध्ये शिष्य ओतलं जायचं. आपण जर एखादा शब्द चांगल्या प्रकारचा बोललं असेल तर जीभ छाटली जायची. म्हणजे अशा प्रकारची सर्व प्रकारची बंधनं आपल्यावरती लादल्या गेली होते. परंतु बघा बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आज आपण अत्यंत सुखपूर्वक जीवन जगतो. पंचपक्वान्न आपण भोजन करू शकतो, पंचपक्वान्न आपण खाऊ शकतो, चांगल्या चांगल्या प्रकारचे वस्त्र आपण परिधान करू शकतो, चांगल्या प्रकारच्या घरामध्ये राहू शकतो. आज बुद्धांची, बाबासाहेबांच्या रूपांची प्रतिस्थापना आपण आपल्या घरामध्ये प्रतिस्थापित करून एक चांगल्या प्रकारे धम्माचं आपण अनुसरण सुद्धा करू शकतो. हे सर्व काही बाबासाहेबांच्या महान आणि असीम अशा पुण्यामुळे हे सर्व काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे उठताना, बसताना, चालताना, झोपताना सर्व प्रकारच्या प्रक्रिया करत असताना बाबासाहेबांच्या अनंत उपकाराची आपण जाण ठेवली पाहिजे. कारण या संसारामध्ये उपकाराची जाण ठेवणारे व्यक्ती फार कमी आहेत असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे उपकाराची जाण अनेक लोकांना नसते.
आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्यावरती अनंत आणि असीम असे उपकार केले बघा, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. बाबासाहेबांचा आदर्श आपल्या समोर ठेवला पाहिजे. आपण आपल्या मातेपित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे, कारण मातापित्यांचे आपल्यावरती अनंत आणि असीम असे उपकार असतात. मातापित्यांनी आपल्याला जन्म दिला असतो, मातापित्याने आपल्याला घडवलेलं असतं, मातापित्यांनी आपल्यामध्ये चांगल्या संस्काराचं बीजारोपण केलं असतं आणि त्यामुळे मातापित्यांचा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपण सांभाळ केला पाहिजे. ऊर्ध्वत्वामध्ये मातापित्यांची काठी बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आपल्या मुलांचा सुद्धा योग्य प्रकारे आपण सांभाळ केला पाहिजे, आपल्या पत्नीचा सुद्धा योग्य प्रकारे आपण सांभाळ केला पाहिजे. आणि आपली भावी पिढी घडवण्यासाठी आपल्या मुलांवरती दोन संस्कार आपण दिले पाहिजे. एक तर धम्माचा संस्कार आपण त्यांना दिला पाहिजे आणि दुसरा शिक्षणाचा संस्कार आपण त्यांना दिला पाहिजे. म्हणजे एक वेळचं बाबासाहेब असं म्हणतात, एक वेळचं आपण कमी भोजन करावं, उपाशी पोटी राहावं, परंतु चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं आपल्या मुलाबाळांना आपण शिक्षण सुद्धा दिलं पाहिजे. आणि शिक्षणासोबत सोबत धम्माचा संस्कार सुद्धा आपण दिला पाहिजे. रोज आणि रोज आपल्या घरामध्ये बुद्ध रूपाची पूजा झालीच पाहिजे. मेणबत्ती असो, अगरबत्ती असो, लावली काय नाही लावली काय विशेष त्याला महत्व नाही. असेल आपल्याकडे अवेलेबल तर आपण लावू शकतो, नसेल तर नाही लावली तरी काही फरक पडत नाही. परंतु बुद्धांच्या समोर बसून आपण त्रिशरण ग्रहण केलं पाहिजे, आपण पंचशील ग्रहण केलं पाहिजे, आपल्या मुलांना बसवलं पाहिजे, आपल्या घरातील परिवारातील लोकांना बसवलं पाहिजे आणि किमान रोज आणि रोज आपण पंचशील का होईना आपल्या घरामध्ये ग्रहण केलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होतं तर आपल्या मुलाबाळांवरती खूप चांगल्या प्रकारचे संस्कार होत असतात, कारण संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लहानपणापासूनच संस्काराचे बाळकडू, धार्मिक बाळकडू आपण आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण संपत्ती कमावण्यापेक्षा संतती कमावली पाहिजे असं बाबासाहेबांनी म्हटलं बघा. आपल्याकडे जर किती लाखो करोडो रुपये जरी संपत्ती असेल आणि तुमचे मुलं बाळ जर चांगले नसतील, सिलवान नसतील, गुणवान नसतील, सदाचारी नसतील, तर लाखो करोडो रुपये संपत्ती धुळीस मिळवण्यासाठी त्यांना वेळ लागणार नाही. परंतु तुमच्याकडे झिरो संपत्ती आहे, तुमचे मुलं बाळ खूप संस्कारित आहे, खूप चांगल्या प्रकारे त्यांना तुम्ही शिकवलेला आहे, त्यांना आदर्श त्यांच्यामध्ये निर्माण केला आहे, तर संपत्ती कमावण्यासाठी काय वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या मुलांवरती धम्माचे संस्कार दिले पाहिजे. शीला सोबत सोबत प्रज्ञेसोबत सोबत शीलाची सुद्धा जोड आपण दिली पाहिजे आपल्या मुलाबाळांना. आणि त्यामुळे सातत्याने घरामध्ये आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. एकमेकांच्या प्रती राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या गोष्टीला आपण त्यागलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे. आपल्या परिवारातील जे वडीलधारी असतात त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे, त्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण पारिवारिक सुख प्राप्त करण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता बघा चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे. परिवारामध्ये जर सुख असेल, परिवारामध्ये समाधान असेल, तर ते समाधान परिवारामध्ये सुख कशा प्रकारे लाभू शकते तर आपण आपल्या आदर्शांचं पूजन केल्यानंतर, वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान केल्यानंतर आपल्या घरामध्ये हे सर्व काही सुख प्राप्त होऊ शकते. नाहीतर मग वाद विवाद, भांडण, तंटे, एकमेकांचा अपमान करणे, एकमेकांच्या प्रती अकुशलाची भावना ठेवणे, एकमेकांना अपशब्द बोलणे, खालून बोलणे, अशा प्रकारची भावना जर आपल्या मनामध्ये असेल तर बघा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख राहू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जर आपल्याला सुख राहावं किंवा सुख निर्माण व्हावं अशा प्रकारे जर वाटत असेल तर एकमेकांच्या प्रती सन्मानाची भावना, मंगलमैत्रीची भावना आपण सातत्याने आपण आपल्या घरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंताचा हा सद्धम्म आपल्या मानवी मनाला बघा परिशुद्ध करण्यासाठी आहे. आपल्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी आपण शीलाचं पालन केलं पाहिजे. आपण दान पुण्य सुद्धा केलं पाहिजे. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने आपण दान पुण्य केलं पाहिजे. मग भिक्खू संघाला भोजन दान दिलं पाहिजे, चिवरदान दिलं पाहिजे, परिष्कार दान दिलं पाहिजे. म्हणजे जे जे काही आपल्याला देता येत असतं ते दान पुण्य आपण भिक्खू संघाला सुद्धा दिलं पाहिजे. कारण त्यागाची भावना आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्ही त्यागच करत नसाल तर तुमच्या मनातील जो लोभाची भावना आहे तर ती लोभाची भावना कधीही कमी होणार नाही. आणि त्यामुळे त्याग भाव अर्थात दानाची भावना सुद्धा आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी आपण 5 मिनिटं 10 मिनिटं आनापानसतीची भावना केली पाहिजे.
आपण विपश्यनेची भावना केली पाहिजे, समाधीची भावना केली पाहिजे. म्हणजे एकंदरीत शील, दान आणि प्रज्ञा या 3 गोष्टीचं अनुसरण करून आपल्या या मानवी जीवनाला परिशुद्धतेकडे आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी मोरे परिवारांनी आपल्या सम्यक आजीविकेमधून जे बुद्धरूप आणि बाबासाहेबांचं रूप आपल्या घरामध्ये प्रतिष्ठापित केला आहे. एका बुद्धपुत्रांना भोजनदान दिलं आहे, चिवरदान करत आहेत. अशा प्रकारचं हे संपूर्ण आज जे दान पुण्य आहे, या संपूर्ण दान पुण्याच्या बलाने मोरे परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.